सबसे छुपा रब्बा रब्बा मेरे तो दिखा। मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल मध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊंनो, जो काही आपण प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा आहे व्हिडिओ एडिट करणं आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते सर्व तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आपल्या लाईट मोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि मटेरियल सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता की बिटमार्क आणि सेक इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल आणि पूर्णपैकी व्हिडिओ बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजून येईल। अगदी सोपा आहे, जे काही आपलं लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल। सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे। बघू शकता की वरती बिटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जे काय आपलं प्लगचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर भाऊंनो, जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो घेऊन घ्यायचा आणि याला लागून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो, जेवढा पण आपल्याला बिटा दिसतं तिथून आपल्याला मंडातून कट मारायचा आहे। सिंपल फोटोवरती क्लिक करायचं, इथून अशा प्रकारे कट मारायचा आहे। चला फटाकसे कट मारून घेऊ अशा प्रकारे। अशा प्रकारे भाऊंनो कट मारल्यानंतर भाऊंनो याला अशा प्रकारे लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो फोटोला लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे आणि खालती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता की जे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे खालती येऊन जाईल। जे काय आपले लेअर आहेत त्याच्या खालती अशा प्रकारे फोटो घेऊन यायचा आहे। याला पण अशा प्रकारे भाऊंनो खालती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर भाऊंनो बघू शकता की जे काय आपल्या लेअरच्या खालती फोटो आलेला आहे तेवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। तीन डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून आणि कॉपी इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो बिटमार्कमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काय आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला तो या फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे। पहिले सिंपल त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। बघू शकते की जो काय आपला ब्लॅकवाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट परत ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काही दुसरा इफेक्ट दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे। इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन याला पण कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। कॉपी केल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं जे काही बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही आपण आता इफेक्ट कॉपी केला तर सिंगल बीटवरती आपल्याला पेस्ट करून घ्यायचं। जो बघू शकते की इथे सिंगल बीट आहे, इथं डबल बीट आहे। जे काय आपलं सिंगल बीट आहे त्याला आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। जो काही डबल बीट आहे ते सोडून द्यायचं आहे, सिंगल बीटला पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। तर चला फटाकसे मी सिंगल बीटला अशा प्रकारे पेस्ट करून घेतो। डबल बीट सोडून द्यायचा आहे फोटो। तर भावांनो बघू शकता की जे काय आपले सिंगल बीट आहे ते अशा प्रकारे आपल्याला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि डबल बीट सोडून द्यायचं आहे। चला एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय तिसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे। त्याच्यावर त्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे। इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। सिंपली ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काही आता आपण डबल बीटचे इथं बघू शकतो डबल बीटचा फोटो सोडलेला आहे। तिसरा इफेक्ट याला पेस्ट करून घ्यायचा आहे। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता की इथं पण आपण सोडलेला आहे। इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। इथं पण आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो बघू शकता की जे काय आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून गेलेलं आहे। जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे। बॉर्डर वगैरे लोगो वगैरे जे काय आहे ते तुम्ही लावून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे बॉर्डर घेतल्यानंतर याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। जेवढं पण HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।